किंवा जे काय आपल्याला मिळतं त्याचा, आणि जे निरुपयोगी गोष्टी आहेत त्याचं युरिक ऍसिड बनतं आणि लिव्हर हे रक्तामधून किडनीकडे पाठवतं. किडनी पण त्याचं फिल्टर करतं. किडनी पाहते तर याच्यात एक्सेस सोडियम तर नाही जात, एक्सेस पोटॅशियम तर नाही जात, आणि एक्सेस काही जात असेल की जे शरीराला उपयोगी आहे पण चुकून लिव्हर कडून आलंय, तर ते पुन्हा रक्तात घालायचं काम किडनी करते. किडनीच्या डोक्यावर 2 ग्लँड आहेत मगाशी सांगितलेलं, ते सोडियमवर कंट्रोल करत असतात. हे युरिनरी सिस्टीम आपल्या शरीराची किंवा शहराची किंवा देशाची ड्रेनेज सिस्टीम आहे. ही ड्रेनेज सिस्टीम चोकअप झाली तर काय होईल? तुमच्या शहरामध्ये रोगराई होईल. तुमच्या घरातली नाली तुंबली तर काय होते? घरामध्ये रोगराई येईल, वास येईल, दुर्गंध येईल, बॅक्टेरिया वाढतील, घरात लोक आजारी पडतील. तसं त्याच्यासाठी ही युरिनरी सिस्टीम पण क्लीन राहिली पाहिजे. आपल्या किडनीज क्लीन राहिल्या पाहिजेत, आपल्या रक्तवाहिन्या क्लीन राहिल्या. याच्यासाठी किडनी, त्याच्या खालचं युरेटर, युरेथ्रा, ब्लॅडर याची सगळी आकुंचन प्रसरण करण्याची क्षमता, फिल्टरिंगची क्षमता सगळं व्यवस्थित राहिलं पाहिजे. सगळ्यांना एक प्रकारचं हे आहे, काय म्हणतात ना, इंटेलेक्ट आहे. ते निर्णय घेऊ शकतात. किडनी आपली निर्णय घेऊ शकते, तिची निर्णय क्षमता चांगली झाली पाहिजे. तर हे किडनी चांगलं ठेवण्याचं काम बेसिक मल्टीविटामिन, बेसिक न्यूट्रिशन तर करतात, पण याच बरोबर सेल्युलॉस तुमच्या शरीरामध्ये किडनीज क्लीन करायचं, युरिनरी सिस्टीम क्लीन करायचं काम सेल्युलॉस पण करतं. सेल्युलॉसचं मुख्य काम सेल्युलाइट कमी करायचं आहे, पण सेल्युलाइट कमी करण्या व्यतिरिक्त युरिनरी सिस्टीम पण क्लीन करायचं काम सेल्युलॉस करता. ओमेगा 3 हे करता. प्रोटीन महत्वाचं आहे हे सगळ्या याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. याच्यानंतरची जी सिस्टीम आहे ती इम्युन सिस्टीम साठी आपल्याकडे इम्युन हेल्थ आहे, ब्रेन साठी ब्रेन हेल्थ आहे, डायजेशन साठी आयुर्वेदाचं त्रिफळा आहे, आणि सिस्टीम स्त्रियांच्या शरीरामध्ये तयार होत असतात. अनेक बीज तयार होतात, पण त्यातलं फक्त एक बीज महत्वाचं असतं. ते याच्यामध्ये जातं गर्भाशयामध्ये, आणि पुरुषांचं पुरुष बीज, स्त्रियांचं एक स्त्री बीज. पुरुषांचे मिलियन्स ऑफ बीज येतात, पण त्याच्यामध्ये स्त्रियांचं एक बीज जातं आणि गर्भधारण होतं. तर याच्यासाठी सुद्धा काही महत्वाचे हार्मोन्स तयार होत असतात ओव्हरीमध्ये. ओव्हरी इज अ ग्लँड. ते हार्मोन तयार झाले पाहिजेत, आणि त्या हार्मोन साठी सुद्धा आपल्याला महत्वाचं जे लागतं ते मल्टीविटामिन लागतं, आणि वुमन चॉईस हे काम करतं. शरीरातल्या स्त्रियांच्या शरीरामध्ये जर हार्मोनल इम्बॅलन्स झालं तर थायरॉइड होणं वेगळं, किंवा गर्भधारणा न होणं, त्याला काय म्हणतात, नपुसकता येणं वगैरे, सगळ्या स्त्री पुरुषांच्या बाबतीमध्ये होऊ शकतं. याच्यामध्ये जे इस्ट्रोजेन तयार व्हायला पाहिजे, ते इस्ट्रोजेन तयार होण्यासाठी काही ठराविक मिनरल्स लागतात, विटामिन्स लागतात, ते आपल्या शरीराला मिळाले पाहिजेत, आणि ते शरीराला मिळतात मल्टीविटामिन मधून, बेसिक न्यूट्रिशन मधून, म्हणजे F1 मधून, आणि वुमन चॉईस वगैरे याच्यातून. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. पुरुषांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये हे सगळे वेगळे वेगळे भाग येतात. त्याच्यामध्ये सुद्धा टेस्टेस्टोरॉन नावाचा हार्मोन शरीरामध्ये बनला पाहिजे, आणि त्या हार्मोन बनण्यासाठी सुद्धा आपल्याला काही ठराविक प्रकारचे विटामिन्स आणि मिनरल आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजे. विटामिन सी सगळ्या गोष्टींसाठी वापरलं जातं. इव्हन विटामिन सी मुळे रोग प्रतिकारक क्षमता सुद्धा चांगली होते. सगळ्यामध्ये, सगळ्या टीम्स मध्ये विटामिन सी असतं लढणारा. तेव्हा याच्यासाठी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम चांगली चालण्यासाठी बेसिक न्यूट्रिशन तर गरजेचं आहे, त्याचबरोबर मेल फॅक्टर घेणं गरजेचं आहे. पुन्हा हे जे काय हार्ट चांगलं चाललं
रक्तवाहिन्या चांगल्या झाल्या तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पण चांगली चालते. मग त्याच्यासाठी नाईट वर्क आहे, ओमेगा 3 म्हणजे हर्बलाइफ लाईन आहे, बीटा हार्ट आहे, हे सगळ्या रक्तवाहिन्यावर हे सगळे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम चालत असतात. तर ह्या सिस्टीम चांगलं चालण्यासाठी वेगळ्या आपले चालाव्यात म्हणून मुळात अन्न चांगलं पाहिजे. पण आपण अन्न चांगलं घेत नाही, शिळं पाक काहीतरी खातो. बरेच लोक दुग्धजन्य पदार्थ खातात, बरेच लोक हॉटेल मधलं खातात, नॉनव्हेज बरेच लोक खातात आणि त्याच्यामध्ये सडण्याची प्रक्रिया चालू झाली असते, ते वरून कळत नाही आपल्याला. भाजीपाल्यामध्ये, मटणामध्ये, मास्यामध्ये, चिकन मध्ये, आणि तेच आपण खातो. त्यावेळी त्याचे जे काही अन्नाच्या ज्या पेशी शरीरात जातात त्याचे काही इलेक्ट्रॉन्स मिस झालेले असतात, ते अशा पिसाळलेल्या पेशी शरीरात गेल्या तर आपल्या शरीरातल्या नॉर्मल पेशींना पण त्या खराब करतात आणि एक चांगली पेशी मरताना दुसरी चांगल्या पेशींना जन्म देऊन मरते, हे तुम्हाला माहिती आहे. पण पिसाळलेली पेशी ज्यावेळी मरते त्यावेळी अनेक मल्टिपल पिसाळलेल्या पेशी शरीरामध्ये तयार होतात, त्याच्या गाठी गाठी होतात आणि त्या मग अवरोध निर्माण करतात आणि दॅट इज कॅन्सर. तर हे अन्न, म्हणून अन्न बेसिकली अन्न आपण बदललं पाहिजे आणि आपलं फॉर्म्युला 2 फॉर्म्युला 3 त्या ज्या गोष्टी आहेत त्या गेल्या पाहिजे. आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट गेले पाहिजे. त्या अँटीऑक्सिडंट कशातून मिळतात? सेल ऍक्टिव्ह. आपल्या बेसिक मल्टीव्हिटॅमिन मध्ये अँटीऑक्सिडंट आहेत. तसं त्या व्यतिरिक्त सेल्युलोज आहे, सेल ऍक्टिव्हेटर आहे, त्या बऱ्याच गोष्टीतून आपल्या, म्हणून हे न्यूट्रिशन खूप महत्वाचं आहे. ते अँटीऑक्सिडंट आपल्याला कॅन्सर होऊ देत नाही. म्हणून सगळ्याचे सगळे 11 आपल्या ह्या घरातले फॅमिली मेंबर्स जर चांगले ठेवायचे असतील, आनंदी ठेवायचे असतील, तर आपल्याला वेलनेस त्याच्यासाठी आहे, नुसतं न्यूट्रिशन नाहीये, त्याच्याबरोबर 100%